तर आजचा दिवस अगदी खूप मोठा आहे. आज मराठी भाषेचा दिवस आहे. ज्ञानदेवाने लाजवली, ज्ञानदेवाने रुजवली ती भाषा मराठी. शिवरायाने टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढविला तो वान मराठी. अमुची माय बोली, अमुचा अभिमान मराठी. मराठी भाषेचा आजचा गौरव दिनानिमित्त जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आपण करतोय. यस, सामन्याला सुरुवात करा. लाभले आमास भाग्य, बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तो चलते आए हुए तमाम क्रिकेट के तमाशाई के बीच भरा हुआ यह खचाखच मैदान जैनपीटी टाउनशिप का यह खूबसूरत ऐतिहासिक मैदान है. और इस मैदान के ऊपर फर्स्ट राउंड का दूसरा मुकाबला मेहिरा स्पोर्ट मोरावे बनाम एसपीसीसी करंजा के बीच टक्कर चल रही है. तो टॉस जीतकर मेहिरा स्पोर्ट मोरावे टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है एसपीसीसी करंजा टीम को. तो करंजा टीम के सलामी दो बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर जा चुके हैं. हमारे आंखों के सामने फील्डिंग की हुई रक्षा कप्तान ने आंखी हुई है. ऑफ साइड के ऊपर इस बार देखा जाए तो 5 खिलाड़ी है. ऑन साइड के ऊपर इस बार देखा 3 खिलाड़ी है. 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है. ये फील्डिंग की हुई रचना है. कैमरामैन अक्षय देखिए कैसा बैठा हुआ है, जैसे कई विवाह में भटजी भर जाते उस तरह से वो कहा बैठ चुके हैं. लेकिन मौका मिलने के बाद वो अपना मोबाइल खोल के ही काम करते हैं, क्योंकि उन्हें यही मौका मिल जाता है. तो इसके बाद वो अपना एफर्ट देने के लिए तैयार है. तो एक खिलाड़ी आप देख सकते गली में मौजूद है, एक 5 स्लिप के ऊपर तैनात है, एक शॉर्ट फाइन लेके, एक यहाँ देख सकते पॉइंट के क्षेत्र में है, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर तैनात है, एक मिडान के क्षेत्र में तैनात है. ये दायरे के अंदर का खेल पहला मैंडेटरी पावर प्ले. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के ऊपर है और एक खिलाड़ी यहाँ डीप मिड विकेट के क्षेत्र में है. तो पहली गेंद तैयार है. गेंदबाज विनय म्हात्रे. विनय म्हात्रे के गेंद का सामना करने के लिए सोनू पाटिल. स्ट्राइक के ऊपर कुणाल कोहली स्ट्राइक के ऊपर है. तो स्ट्राइक के ऊपर सोनू पाटिल है और नॉन स्ट्राइकर पे कुणाल. पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड के स्टेप आउट हुए थे जरूर, लेकिन यहाँ गेंद बल्ले के बीच संपर्क होने का अच्छी बॉल देखने को मिल चुकी है. गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. 5 ओवर का मुकाबला है. इसके बाद बीसीसी भेंडकल के खिलाफ यहां से जीतने वाले मैच के 7 का मुकाबला. 0 रन और पहली गेंद डॉट. इस बीच लेफ्ट आर्म राउंड विकेट. फुल टॉस से स्वीप किया है और भाग गई गेंद. इस बार देखा लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई चली गई अलॉन्ग द ग्राउंड. इट्स अ 4. सुमधुर ये एकवीरा माता का गाना आप सभी ने सुना डीजे मास्टर के माध्यम से. लेकिन पहली गेंद डॉट और उसके बाद यहां देखा जाए तो बाउंड्री आ गई है. टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है 4 बिना कोई विकेट के नुकसान भी. इस बीच अगली बॉल और उल्टा बल्ला चला रिवर्स स्वीप. लेकिन यहाँ थर्ड मैन के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है जिन्होंने इस गेंद को कलेक्ट किया है. लेकिन यहाँ देख सकते हैं तो इस गेंद के ऊपर सिंगल मिला और स्कोर 5 के घर में 3 गेंदों का खेल खत्म हुआ है. खूबसूरत मैदान. सभी लोग इस बार देखा जाए पेड़ की छाया के नीचे बैठकर मैच का आनंद ले रहे हैं और खूबसूरत इस बार देखा जाए लोगों की उपस्थिति इस टूर्नामेंट के लिए
और पूरी तरह से इस बार देखा जाए अच्छा मैच मैदान के अंदर भी चल रहा है। 20 पर इवेंट की लाइव की ये शानदार क्लियरिटी, लेकिन बाई हाथ के बल्लेबाज तैयार है। इस बार देखा जाए कुणाल कोहली, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला है, पहली दफा गेंद को खेलेंगे। 5 रन, लेफ्ट ओवर द विकेट। और ये फुल टॉस बॉल जरूर थी, लेकिन पीछे प्रोडक्शन जरूर है। रन मिलेगा जरूर, अंपायर साहब बताएंगे। वाइड के बदलत 1, वाइड +1 मिलेंगे तो टोटल जाएगा इस बार 2 रनों के साथ स्कोर 7 के घर में। और देखिए ये हमारे भागेश भाई, इनके बड़े भाई की ये कन्या है, लेकिन वो काका को बहुत परेशान करती है, कल से हमने देखा है। फिलहाल अगली बॉल और हवा में जरूर खेला है, लेकिन फील्डर तैनात है, उनसे गेंद आगे गिरी, लेकिन शॉट फाइनल खिलाड़ी ने जाकर बढ़िया तरीके से बैकअप किया। एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 8 के घर में। इस ओवर की आखिरी मेरे हिसाब से 2 बॉल शेष है, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। डैडी ट्रॉफी को आप देख रहे हैं, स्वर्गीय मोरेश्वर विठल ठाकुर साहब, इनकी स्मृति को उजाला देने के लिए रखा हुआ भागेश ठाकुर मित्र परिवार के माध्यम से ये बहुत ही शानदार जानदार आयोजन। और ये उड़ाया, गेंद को लॉप किया है और गेंद बाउंड्री पार होने जा रही है। फाइनल लेग सीमा रेखा के बाहर नंबर 4 और 4 के बदले स्कोर 12 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे करंजा टीम का स्कोर दीजिए। लोकप्रिय गायक रामदास पाटील साहेब यांचा हा आवाज आपण ऐकतोय, एकविरा मातेचं गाणं। आणि 80-90च्या दशकामध्ये हे गाणं खूप चालायचं, आजही चालतंय। खूबसूरती के साथ एक बार फिर से इस बार ऑलराउंडर किया है और गेंद शॉट मिड ऑन के क्षेत्र में गेंद को फील किया। इसी के साथ ही ओवर खत्म हो चुका है, यानी कि पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 13 बिना कोई विकेट के नुकसान पे। एसपीसीसी करंजा टीम का स्कोर है। बहुत ही शानदार खूबसूरत मैदान, हरियाली वाला ये मैदान है, प्लेन है पूरी तरह से। इस मैदान के ऊपर खेलने का तजुर्बा ही कुछ अलग है। ये जब लोग देखते हैं तो कहते हैं कि टाउनशिप के ऊपर ही मैच चल रही है, क्योंकि देखने के बाद पता चलता है, क्योंकि हम देख सकते हैं तो पश्चिम दिशा, हमारी यही दिशा जो है, वहाँ सभी पेड़ लगा हुए हैं और पूरी तरह से पेड़ के नीचे लोग बैठकर मैच का आनंद ले रहे हैं। क्योंकि थोड़े से दूर रहेंगे तो कई बातचीत अच्छी हो जाती है, कहीं नज़दीक आते हैं तो किसी को समझ जाता है, नज़दीक की बात अलग हो जाती है। जैसे चांबो की बात नज़दीक से अलग होती है। पहले ओवर के बाद एसपीसीसी करंजा टीम का स्कोर है 13। आणि सन्माननीय व्यासपीठावर सत्कार होते करळगावचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय अरविंद तांडेल साहेब यांचा यथोचित सन्मान होते। मी अरविंद तांडेल साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आमचे मुख्य आयोजक सन्माननीय भागेश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते करळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरविंद तांडेल साहेबांचा यथोचित हा मान सन्मान डॅडी चस्कामध्ये। आर्यन भोईर बॉलिंग मार्ग पर आ चुके हैं, जिनका ये पहला ओवर है खुद का और टीम के लिए दूसरा मैंडेटरी पावर प्ले है। तो आर्यन भोईर जिनके पहले गेंद के ऊपर 3 रन आए और 3 रनों के साथ स्कोर पहुंचा है 16 के घर में। दूसरी गेंद सामना करने के लिए तैयार है सोनू पाटिल, जो 6 पे खेल रहे हैं, 8 पे कुणाल खेल रहे हैं। और जोरदार इस बार घुटना टेक कर शॉट को खेलने की कोशिश की थी इस करले के ऊपर,
लेकिन गेंद और बल्ले के भी संपर्क हुआ ने एक अच्छी बॉल देखने को मिल चुकी है, चकमा दिया गेंद ने और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 4 बॉल का खेल अभी भी शेष है। ये दूसरा ओवर जारी है। सोनू 6 पे खेल रहे, कुणाल 7-8 पे खेल रहे। अच्छी बॉल समझ नहीं सके, थोड़ी सी बॉल इस बार देखा जाए कट भी हो रही है और पूरी तरह से चकमा देकर ऑन साइड के ऊपर खेलने का मंसूबा फेल हुआ बल्लेबाज का। एक बहुत ही बढ़िया बॉल और शानदार तरीके से इस बार देखा जाए ये मुकाबला चल रहा है। गली है वहां, एक शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन, शॉट स्क्वायर लेग, शॉट कवर, मिड ऑफ दायरे के अंदर है और लॉप किया इस बार घुटना टेक कर बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर। इस बार लॉप किया गेंद को, सीधी गेंद चल गई हवाई यात्रा में बिना छक्का। के साथ नहीं है ना, उनका वो मेन पार्ट है, उसके ऊपर धक्का भी लग जाएगा तो प्रॉब्लम हो जाएगा यार। आउट आया, किलगिल चंपा नहीं और आउट। इसी का दिशा देखिए, एलिवेशन नहीं मिला, बल्लेबाज बैक टू द ग्राउंड, स्ट्रोक अच्छा था, ताकत कम पड़ गई है और इसी के साथ वापस आना पड़ा। ये मैंने मुझे लग रहा है छक्का जाएगा, मैंने इस फेवरेट शेयर को इस्तेमाल किया था लेकिन वापस लेना पड़ा मुझे एक बार रिटर्न। चलता कर दिया अंतिम बॉल के ऊपर बल्लेबाज मिस्टर कुणाल कोहली बैक टू द डगआउट और मिड विकेट के ऊपर एक शानदार कैच को लपका और पहला ब्रेक थ्रू दिलाने में आरिन भोईर कामयाब बने। पहली सफलता इस बार देखा जाए टीम के लिए बन चुकी है। 23 स्कोर 23, धावा संख्या 23, एक गडी 23 अशी स्थिती आहे ती म्हणजे एसपीसीसी करंजा संघाची। 23 इस टाइम के साथ चलिए मोरावी टीम, समय इंपॉर्टेंट बात है, नहीं तो अंदर एक खिलाड़ी आपका ले जाएगा 5 ओवर में। बगैर टाइम पास से काम कीजिए क्योंकि समय के साथ चलना बहुत इंपॉर्टेंट बात है। विनय मात्रे कोटे का दूसरा पारी का ये तीसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में 13 रन दिए थे उन्होंने, बाएं हाथ के गेंदबाज और एक बार फिर से शॉट टर्नमैन मारो। अगर ये विकेटों के ऊपर लग जाता मामला करीब होता, लेकिन यहां लेग बाई के रूप में एक सिंगल मिलेगा। प्रयास अच्छा किया था लेकिन कामयाबी नहीं है। डीजे थोड़ा मॉनिटर का आवाज दो जरा। डीजे राम भाई थोड़ा इधर आवाज दो मॉनिटर को। ओ मिस टाइम शॉट है, कैच मिलना मुश्किल है, नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है और फिलहाल यह एक सिंगल जरूर मिलेगा और बल्लेबाज प्रणव कोहली ने खाता ओपन किया खुद का। करंजा गांव बोले तो पूरी तरह से उनके वो जेटी है, वहां बड़ी बड़ी मछली हम देखते रहते, बड़ी बड़ी बोट आती है बाहर से, कोहली माधव सब, और बढ़िया मच्छी हो जाती है।
क्या सुबह भीड़ होती है, सब लोग आते हैं, फटाफट उठाते हैं। जितना भाव हो जाएगा उतना फायदा है। 25 थोड़ी जड़ में गेंद थी, लॉन्ग ऑन के ऊपर। ओ फंबल हुए खिलाड़ी और रनर का मौका, ये बच गए। पीछे मुड़ के एक बार फिर से अपने घर के अंदर सुरक्षित आए, मगर कोई हानि कोई नुकसान नहीं है। 26 रन, तीसरा ओवर जारी है और गेंदें बची हुई इस ओवर की मेरे हिसाब से 3। इस 3 गेंदों का खेल अभी तक शेष है। इस बीच अगली यानी कि चौथी बॉल, लेफ्ट आर्म राउंड विकेट, बाएं हाथ के गेंदबाज। What a shot, what a shot, what a shot. It's a going, it's a gone. It's a rocket in the mid wicket area. DJ. बाज की ठोका छक्का प्रणव कोहली ने। स्कोर 32 32 पे स्कोर। और एक बार फिर से पुल किया है मिड विकेट के ऊपर, फील्डर तैनात है, जरूर एक सिंगल मिलेगा। 32 और 1 बनने जा रहा है 33। और इस ओवर की अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद। तीसरा ओवर जारी है। टॉस जीतकर मिहिरा स्पोर्ट मोरावे टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और एसपीसीसी करंजा टीम को बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है। अंतिम बॉल शेष इस ओवर की। स्कोर 33। एक अच्छी बॉल, सही लेंथ और अच्छी डिलीवरी, गेंद नीचे रह गई है। धारदार गेंद, पानी की मांग मैदान के अंदर हुई है, तो चले 12 प्रतिनिधि पानी लेके जाएगा, दूसरा कोई नहीं जाएगा, ध्यान में रखिए। यानी कि 3 ओवर के बाद करंजा टीम का स्कोर पहुंचा है 33। 1 विकेट के नुकसान पे अभी तक 12 गेंदों का खेल शेष है। 3 षटकानंतर एसपीसीसी संघाची धाव संख्या बोर्डाला म्हणजे 33 ला 1 मोहरा तंबूत परतलाय। अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे। आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। फिलहाल देखिए टाइम के समय के साथ मुकाबला चल रहा है, दोनों टीम का हार्दिक अभिनंदन। और इससे पहले तो अंपायर हमारे अच्छा काम कर रहे हैं कि उन्हें भी पता है कि ये मैचेस जल्दी खत्म होना चाहिए। कल तो 6 बज चुके हैं ज़्यादा इसके मैदान के ऊपर, 6:30 बज चुके थे। तो फिलहाल देखिए जैसा 5 बजने के बाद यहाँ थोड़ा सा छाया आ जाती थी और जल्दी अंधेरा दिख जाता है। हाँ, इस पेड़ है बड़े बड़े इस बार देखा जाए तो। आखिरी 12 गेंदों का खेल बचा हुआ है और चौथे गेंदबाज आ चुके हैं। यस, तो इस बीच ये अच्छी बॉल इस बार खेल दिया स्क्वायर लेग के ऊपर, खिलाड़ी जरूर तैनात थी। और टीम का टोटल स्कोर इस सिंगल के साथ आगे जा रहा है 34-34। स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकुर स्मृति चषक 2026 डैडी चषक का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन का आप सभी लोग देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन आज रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। डे नाइट मैचेस चल रहे हैं।
नहीं रे छोटू, उसको बॉल तू फुल टॉस दे रहा है यार, और ऐसी बॉल दे रहे उसको कि कह रहे ये ले और मार ले, मारेगा नहीं तो करेगा कि तेरे को। फुल टॉस के ऊपर फुल टॉस वसूल हुआ डीजे। और स्कोर 39 और 40 हो चुका है, 40 मिनट तक स्कोर, लेकिन क्लीन बॉल। गुस्सा आ गया बॉलर को, बैट्समैन स्लॉग इट करने गए थे फाइन लेग के ऊपर, इस बार मिड विकेट के ऊपर, लेकिन संपर्क हुआ नहीं, सीधी गेंद विकेट के ऊपर टकरा गई एंड बल्लेबाज को कह दिया जाओ घर। दूसरा विकेट गॉन मिस्टर सोनू पाटिल। एक सलामी बैट्समैन के तौर के ऊपर देखिए इस बार डगआउट में वापस आ रहे हैं, लेकिन टीम के लिए बहुमूल्य पारी खेली, 19 रनों की एक उम्दा पारी खत्म हो गई है और अलंकार मात्री ने उन्हें क्लीन बोल्ड कर दिया। और इस ओवर की 3 गेंदें बची हुई, लास्ट ओवर है, नए बल्लेबाज मिस्टर गणराज कोहली, और एक और बाकी है, यानी कि 9 गेंदों का खेल अभी तक बाकी है। धनराज कोहली जो नए बैट्समैन इस बार पहली दफा गेंद का सामना करेंगे, और घूम के खेलने की कोशिश की थी, शॉट फाइनल के ऊपर गेंद चली गई है, लेकिन वाइड +1, एक खराब गेंद, और स्कोर आगे जाएगा 42, 42 पे स्कोर। चौथा ओवर जारी है, बहुत ही बढ़िया ये हवा, वृक्ष पानी और शुद्ध हवा, ये मनुष्य के जीवन का अनमोल दवा है। इस हवा की कीमत, ऑक्सीजन की कीमत देखिए क्या हॉस्पिटल में है, और इधर बिंदास फ्री में है ना। हाँ, तो फ्री में लोग थोड़ा सा इंटरेस्ट नहीं लेते, महंगे में इंटरेस्ट लेते हैं। और व्हाट अ शॉट यार, शानदार तरीके से पिक किया है, लेकिन क्षेत्ररक्षण खराब हुआ है। फील्डिंग अच्छी हुई है, यहां हमें दिख नहीं रहा है क्योंकि ये हमारा टॉस बॉक्स के सामने होने के बजे, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे, मुझे लगता है एक सिंगल ही मिलेगा, तो एक सिंगल के साथ स्कोर जाएगा करंजा का 43। और देख के मारना चाहिए था, आग बंद कर आड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। इस ओवर की मेरे हिसाब से अंतिम बॉल शेष होगी, आखिरी बॉल, लास्ट डिलीवरी, शेवटचा चेंडू। जबरदस्त यह आयोजन, भागेश ठाकुर उनके मित्र परिवार ने ली हुई मेहनत, और इस बार फंसाया देखिए, और बल्ले का इस बार देखा किनारा लग चुका था, लेकिन गलती जरूर हुई विकेट के पीछे, विकेट कीपर की, लेकिन इसी के साथ ये ओवर खत्म हो चुका है। एक छक्का खाने के बाद वापसी वाली गेंदबाजी की, गेंदबाज मिस्टर यहाँ अलंकार ने, और जहां हम देख सकते हैं तो टोटल रन इस बार बोर्ड के ऊपर लग चुके हैं, या एसपीसीसी करंजा टीम का स्कोर पहुंचा है 43, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 6 गेंदे पारी की शेष है, पहले ओवर में 13 आए, दूसरे ओवर में 10 आए, तीसरे ओवर में 10 आए, चौथे ओवर में 10 आए, लेकिन अंतिम 6 गेंदे शेष है। मोरावे के गेंदबाज कौन आएंगे बॉलिंग ट्रैक के ऊपर देखना पड़ेगा, स्लॉग ओवर जिसे कहते हैं, लेकिन इसके बाद मुकाबला बीसीसी भेंटकल के साथ कौन सी टीम आ जाएगी सेकंड राउंड का मुकाबला खेलने के लिए देखना पड़ेगा। और फर्स्ट राउंड का तीसरा मुकाबला होगा जय बजरंग सुकापुर बनाम निशांत 11 दादरपाड़ा। हाँ, विनती करते हमारे मोंटी भाई और हमारे यहाँ भागेश ठाकुर साहब को, उन्हें फोन कीजिए, जय बजरंग सुकापुर और निशांत 11 दादरपाड़ा, दोनों कप्तानों को हम फोन कीजिए, क्योंकि मुकाबला है, इसके बाद सेकंड राउंड का चालू होगा, और अंतिम फर्स्ट राउंड की मैच होगी वागेश्वर पीरकुंड बनाम भूमिका स्पोर्ट चिरले के बीच। तो ये जो टीमें हैं उनको उनके संपर्क में रही है, उन्हें फोन कीजिए, क्योंकि मुकाबले के बाद सेकंड राउंड का मुकाबला चालू हो जाएगा। अंतिम और लास्ट और राकेश पाटिल, और एक बार फिर से इस बार यहां गली में गेंद चली गई है,
फील्डर तैनात है, सिंगल मिलेगा और स्कोर 44, लॉस ऑफ 2। इस बार यहां करंजा टीम का स्कोर। आखिरी 5 बॉल शेष। 44 पे स्कोर जा चुका है। शॉर्ट बॉल है हवा में, विकेट कीपर प्रयत्न अच्छा किया आपने, लेकिन शॉर्ट फंडे के ऊपर गेंद चली गई है। एक सिंगल के साथ एसपीसीसी करंजा टीम का टोटल स्कोर पहुंचा है 45। आखिरी 2 बॉल शेष, इस 4 बॉल शेष, 2 गेंदें खत्म हो गई है। और ये देखिए सभी कोहली बांधव, एक सोनू पाटिल और 3 कोहली लोग बोले तो मावरा बहुत खाते हैं। घुटना टेक कर इस शॉट को खेला है, यहां बैकवर्ड कहने के ऊपर 4 रन का इजाफा। डीजे देखिए, अगर ताजमहल अगर एक प्रेम की निशानी है तो रायगढ़ किला एक शेर की कहानी है। आनंद शिंदे साहब महाराष्ट्र के मशहूर सिंगर, सिने पाश्वर सिंगर है, जिनका आवाज में क्या दमखम है। देखिए पहाड़ीदार आवाज है उनका। और एक बार फिर से यहां सिंगल जरूर मिलेगा, लेकिन दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं। नहीं 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 नहीं, ऐसी रन नहीं है। ये रन चाहिए तो वो जो तुम्हारे साथीदार उसको क्रीज छोड़ना है। अंपायर बल्ले से आए रन है। यस यस, अगर स्ट्राइक आजकल का कानून अलग आ चुका है, तुमको चाहिए तो बिंदास छोड़ो और रन चुराओ, लेकिन एक रुकेगा तुम जाएगा, वो जमाना गया। और 50 रन बोर्ड के ऊपर करंजा टीम की। ओ कैच है, मिस टाइम शॉट है और गुड कैच। और इसी के साथ एक सुंदर कैच को लपकास करने के क्षेत्र में विकेट नंबर याद देखा जाए तो तीसरा गॉन। और हम देख सकते हैं तो इस प्रकार जो यहां जो स्कोर है वो टोटल स्कोर है 50, 3 विकेट के नुकसान पे मिस्टर गणराज कोहली बैक टू द डगआउट। तो राकेश पाटिल का ये ओवर चल रहा है, लास्ट डिलीवरी और खेल दिया। इस बार देखा जाए शॉट फाइन लेग से चिरती हुई फाइन लेग से मारेगा कि तो चली गई है। खिलाड़ी गेंद को उठा रहे, 2 रन जरूर मिल चुके इस नयन को। तीसरे के लिए पलटने की कोशिश, मगर यहां रन आउट। और इसी के साथ इस 2 रनों के साथ स्कोर जा रहा है एसपीसीसी करंजा टीम का स्कोर है 52। और जीतने के लिए मिहिरा स्पोर्ट मोरावे टीम को आने वाले 30 बॉल 5 ओवर में 53 यानी कि 53 रनों की जरूरत है। तो ये 53 रन किस तरह से इकट्ठा करेंगे, मुकाबला कौन जीतेगा, बीसीसी भेंडकल के खिलाफ कौन सी टीम आ जाएगी, ये तो आने वाला समय बताएगा कि क्रिकेट का खेल समय का है। जिसका आ गया वो छा गया। लेकिन 52 रन बोर्ड के ऊपर लक्ष्य करंजा टीम का स्कोर और 53 का पीछा करना है मीरा स्पोर्ट मोरावे टीम को। तो चलते कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से बदलाव हम जरूर करेंगे। हमारे बड़े भाई आदरणीय हसरम दादा घरत इनकी सुमधुर वाणी मराठी में और क्रिकेट की कहानी हम मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद। स्वर्गीय मलेश्वर विठल ठाकुर स्मृति ट्रॉफी को आप देख रहे हैं, डैडी ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन। उधर देखिए फील्डर को कोई दिक्कत पैदा हुई है तो जरूर जल्दी जाइए, अपना स्प्रे है लेके वो आणि पाणी घेऊन जाताना याच वेळी व्यासपीठावर आमचे सन्माननीय करल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरविंद दांडेल साहेब इथून मात्र प्रस्थान करतात। साहेब आपण आलात आणि आमच्या डॅडीच्या काही शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचं मनापासून ऋणी आणि प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। या 53 धावांचा पाठलाग करताना आता कमेंट बॉक्स मध्ये असून दादांची जुबानी ऐकूया आणि क्रिकेटची कहाणी। आम्ही मात्र येतो पुढच्या इनिंगला, तिथपर्यंत आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा
डॅडी चषक 2026 भागेश ठाकूर कंपनी मित्र परिवाराने केलेला भला मोठा आयोजन नियोजन आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तर जाऊया दुसऱ्या इनिंगसाठी. आपण पाहतो पहिल्या पूर्वार्ध संपलेला आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी करंज संघानं 52 धावा काढल्यात आणि 53 धावांचं एक आव्हान ठेवलंय. पाहायचं आहे समोरचा संघ मोरावे संघ असेल. प्रथमतः मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी दिलं होतं आमंत्रण SPCC करंज संघाला. धावसंख्या उभारल्यात त्या 53 धावांचं आव्हान आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे मात्र सलामी जोडी मैदानामध्ये उतरेल. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषक सन्माननीय आयोजक सर्वांचे लाडके भागेश दादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून एक आगलं वेगळं या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 दिवसाच्या या शृंखलेमध्ये आजचा हा दुसरा दिवस आणि आपण पाहत आहोत एक जबरदस्त मैदान, ऐतिहासिक मैदान. जैन पीटीचं हे भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरील हे सामने एक रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतात. एक महासंग्राम या मैदानावरती पाहायला मिळतोय. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर मूर्ती चषक 2026 डॅडी चषक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानाकडे. आपण नक्कीच सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना, 30 चेंडूंचा सामना असेल. समोरची टीम असेल मोरावे. पाहायचं आहे काय करतोय सलामीची घोडजोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडकडे खेळणार आहे आदेश. नॉन स्ट्राईकला प्रवीण ठाकूर. मीरा स्पोर्ट मोरावे संघाची ही घोडजोडी मैदानामध्ये चेंडूची पाहणी करतात. पाहायचं आहे 2 पंच. एका बाजूला नॉन स्ट्राईकला आमचे मित्र रुपेश म्हात्रे दिघाटीचे, तर दुसरे पंच स्ट्राईक एंडकडे चंदन सर आहेत, लालचंद सर आहेत. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरर तर सामन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला चुरस पाहायला मिळेल. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा होतोय की सामना स्टार्ट होतोय. ग्रीन सिग्नल चालू होतोय. लालचंद सरांचा ओव्हर द विकेटचा मारा करतोय पहिलाच गोलंदाज. यावेळेचा चेंडू जबरदस्त हाफ टॅकरचा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू मात्र कीपरनी गॅदर केलाय. पहिलाच चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे आदेश, त्याच्या जोडीला मात्र प्रवीण अशी जोडी आहे. पाहायचा मोराबाई संघाची जोडी. तर गोलंदाज गोलच्या मार्कवरती असणार आहे SPCC करंज संघाचा हिरेन. यावेळचा चेंडू हलकासा कट करायचा होता. जबरदस्त चेंडूमध्ये गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटतंय की हा चेंडू आहे स्लो, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळतोय. आपण बघितले दोन्ही चेंडू जबरदस्त पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता पाहायला मिळते. दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले हिरेनचे. स्ट्राईक एंडकडे आक्रमक असा फलंदाज आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जरी वय कमी असला तरी फटक्यांची आतषबाजी करणारा हा फलंदाज आहे. पाहायचा आहे यावेळचा चेंडू पुन्हा एकदा क्लक केलाय.
जबरदस्ती या ठिकाणी कट करण्याचा होता, परंतु पुन्हा एकदा किपरनी गॅदर केलाय. तिन्ही चेंडू त्याच प्रकारचे अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. या ठिकाणी विचार केला तर हा पॉवर प्लेचा षटक आहे. मी प्रत्येक वेळी म्हणतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी आपल्याला 15 धावा हव्या असतात, परंतु आतापर्यंत 3 चेंडू संपलेत हिरेनचे, तोच मात्र हिरेन. आता मात्र या ठिकाणी चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला आणि हा जातोय मात्र फाईन लेग बाउंड्री कडे. पंच सांगतात की हा येतोय वन बाउन्स चौकार. डीजे चेंडूच्या खाली आता मात्र या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मिस होतोय आणि जातोय. पंच सांगतात की हा येतोय वन बाउन्स चौकार. चूक केली, चुकीला माफी नाही मित्रा, कारण आपण बघितलं झेल असताना या ठिकाणी चौकार पाठवला आणि या 4 धावा सुद्धा मिळाल्यात. गोलंदाज हिरेन यावेळेचा चेंडू हलकासा कट केलाय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या 1 वाढली, धावसंख्या होतोय ती 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा निर्वाळा संपतोय. 3 चेंडू मात्र डॉट गेले होते, परंतु 3 चेंडू मात्र मध्ये 9 धावा काढल्यात. चांगली या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. अति अप्रतिम अशी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना शेवटचे मात्र 3 चेंडूचा खरपूस समाचार घेतला. गोलंदाज होता तो हिरेन भगत आणि पहिल्या षटकाचा निर्वाळा संपलाय. पहिले 6 चेंडू संपले. 6 चेंडू मध्ये धावसंख्या पाहायला मिळते होती फक्त 9. सर्वांचे लाडके आयोजक भागेशदादा ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून स्वर्गीय मोरेश्वर ठाकूर स्मृती चषक 2026 हे देखणं आयोजन म्हणजेच डॅडी चषक जबरदस्त दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा भारतीय संस्कृतीप्रमाणे मराठी भाषेचा गौरव दिन आणि या गौरव दिनानिमित्त खरं तर सर्व जनतेस, सर्व क्रीडा रसिक आणि आयोजक यांच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. मैदानावरती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रंगतदार सामना होईल, कारण धावसंख्या जरी कमी असल्या त्या धावसंख्येमध्ये चपलता मिळेल. आपल्याला माहित आहे की धावसंख्या या 53 काढायच्या आहेत. समोरचा संघ असेल मोरावे संघ. क्षेत्ररक्षणात परिवर्तन पाहायला मिळतो. अजूनपर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 9 धावा दिल्यात. 3 चेंडू डॉट असताना 3 चेंडूमध्ये 9 धावा काढल्यात. या फलंदाज आहे तो आदेश पाटील. 2 चौकार आणि 1 अशा मात्र 9 धावा काढल्यात. चला स्पीडअप करा. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज आहे भावेश कोळी. क्षेत्ररक्षणात परिवर्तन पाहायला मिळतोय. पाहायचं आहे याचा अर्थ सापला रचला आदेशसाठी. करंज संघानं काय करतोय पाहायचं आहे. गोलंदाज गोलच्या मार्कवरती असलेला भावेश कोळी राऊंड विकेटचा मारा करतो. अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. दिशा देत होता चेंडूला, परंतु या ठिकाणी पंच सांगतात की हा बाईचा इशारा होतोय आणि अवांतर मात्र धाव मिळतोय संघाला. संघ पोहोचतोय पहिल्या दशकामध्ये 10च्या घरामध्ये. अचूक टप्पा होता, थोडीशी दिशा कलेक्ट करत होता. फलंदाज स्ट्राईक एंडला आलेला परवीन पाहायचा काय करतोय. आदेशच्या आतापर्यंत धावा झाल्यात त्या 9 आणि 1 अवांतर म्हणजे दशक. पहिल्या 10 धावा झाल्यात संघाच्या. एक धाव मिळतोय संघाला. संघ मात्र पोहोचला येतोय तो 11च्या घरामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय, कारण 30 चेंडू मध्ये आपल्याला धावा काढायच्या आहेत 53, परंतु आतापर्यंत 1 षटक आणि काही चेंडू समाप्ती धावसंख्या 11. जोरदार हिट केलाय, जबरदस्त कलेक्ट केलाय, जातोय मात्र सीमा पार षटकार.
षटकार पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून छपक्यान मात्र या ठिकाणी षटकार मारला. धावसंख्या 17च्या घरामध्ये पोहोचतोय. गोलंदाज पुन्हा गोलच्या मार्कवरती राऊंड विकेटचा मारा करतोय. यावेळेचा चेंडू कट केलाय. पायाचा पॉइंट डी पॉइंटला चेंडू जातोय. चेंडू अडवतोय तेव्हा मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. जबरदस्त चाणाक्ष पद्धतीने मात्र आता फलंदाजी करतोय. हा ज्याला जीवनदान दिला तो मात्र आदेश पाटील. आपण बघितलं फाईन लेग बाउंड्रीवरती झेल होता आणि झेलच्या स्वरूपात मात्र दान केला. तदनंतर चौकार सुद्धा मिळाला तो मात्र आदेश पाटील. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आता मात्र या चेंडूमध्ये थोडीशी जादू होती कारण धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 19. तशी बघायला गेलं तर धावसंख्या चांगली आहे का. 53 धावा आपण बघितलं तर रन रेट चांगला पाहायला मिळतोय. चौकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. चेंडूकडे जर थोडासा लक्ष दिलं असता, जागा केली असती तर नक्कीच हा चेंडू बाहेर गेला असता. परंतु नाही, हा चेंडू मध्ये गती परिवर्तन केलं आणि हा षटक संपला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात त्या बिनबाद 19 धावा. आमचे स्कोरर मित्र दीपेश कडू सांगतात की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 19च्या घरामध्ये पाहायचं आहे म्हणजे आता शेवटच्या 18 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील त्या. कारण 53 धावांचं आव्हान आहे. 53 धावांचं आव्हान म्हटलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील. आमचे स्कोरर मित्र सांगतात की सर्वांचे लाडके भागेशदादा ठाकूर आणि मित्र परिवारांच्या माध्यमातून एक जबरदस्त दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 12-18 चेंडू आणि 34 धावा. समीकरण क्रिकेटचं आहे. आपल्याला वाटेल सोपं आहे परंतु क्रिकेटचं समीकरण शेवटच्या चेंडूपर्यंत सोपं नसतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. तर पायाचा या ठिकाणी 2 षटकाचा मात्र निर्वाळा संपला. 2 षटकं मात्र पॉवर प्लेची संपली आहे. 38 सर्कलचा निर्बंध आहे तो उठलेला आहे आणि मात्र आता तिसऱ्या षटकासाठी येतोय नवीन फलंदाज. वैयक्तिक दुसरं आपल्या कोट्यातील दुसरं आणि सांघिक मात्र तिसरं षटक घेऊन येतो हिरेन भगात. पाहायचा आहे क्षेत्ररक्षण मात्र फैलावलाय पूर्णपणे. सापळा रचलाय आदेश पाटीलसाठी आणि त्याच्या जोडीला असलेला मात्र प्रवीण ठाकूर. ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळचा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू पाहायला मिळाला. हा मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी मात्र दिशा चेंज केली आणि लॉमॅन्स मध्ये पडला. नंतर मात्र 1 धाव मिळतोय. एका धावेने फक्त खातं खोललंय. दुसरी धाव मात्र खातं खोललंय. तर धावसंख्या मात्र पोहोचतात 20च्या घरामध्ये. सामन्यामध्ये नक्कीच चुरस्त आपल्याला पाहायला मिळेल. करावे आणि करंजा असा लढत आपल्याला मोरावे आणि करंजा अशी लढत पाहायला मिळतोय. ह्यावेळचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट स्लिपला आणि अशा पद्धतीने मात्र 1 धाव मिळाली. एकनी वाढली. 1 धावेने संघ पोहोचतोय तो 21च्या घरामध्ये. खर तर चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय करंज संघाच्या माध्यमातून. हलकासा मात्र कट केलाय. 38 सर्कल मध्ये चेंडू पडतोय तेव्हापर्यंत मात्र 1 धाव मिळतोय. पाहायचा या ठिकाणी मात्र आता मात्र मिस अंडरस्टँडिंग होतोय. कॉल नसल्या कारणाने मात्र हा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. प्रवीण ठाकूर बॅक टू डकआउट. सातत्याने आम्ही पाहत आहोत कुठल्याही शुभ कार्यासाठी त्यांचा एक जबरदस्त डीजे असतोय, इव्हेंट असतोय. बऱ्याच अंशी आमचे सुद्धा कराओके शो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आज देखील या ठिकाणी भागेशदादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या ह्या स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती शतकामध्ये चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा श्वास म्हणजेच साऊंड सिस्टीम मैदानाकडे आपण विचार केला तर नवीन येतोय फलंदाज विनय म्हात्रे.
काय करतोय पाहायचं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय. गोलंदाज आहे तो भावेश कोहली. आतापर्यंत हिरेन भगत मात्र गोलंदाजी करतो. आपल्या कोठ्यातील मात्र उर्वरित चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज आहे. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळचा चेंडू फिरून मारला चेंडू आणि हा मात्र जबरदस्त झेल पाहायला मिळतोय आणि मात्र फलंदाज बॅक टू डगआउट. या ठिकाणी आपण बघितलं स्क्वेअर लेग बाउंड्री होती, फटका मारला होता पण तो फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि हा झेल टिपला. येतो नवीन फलंदाज अलंकार म्हात्रे. करावे संघाचा फलंदाज पाहायचा आहे. मोरावे संघाचा फलंदाज अलंकार काय करतो पाहायचा आहे. सलामीला आलेला फलंदाज मात्र तैनात आहे. या ठिकाणी आदेश पाटील चांगला खेळ करतोय. षटकार चौकार. धावसंख्या 22. याच दरम्यान आमचे कुणाल घर त्यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर जाऊया आता आपण मैदानाकडे. नक्कीच रंगतदार पाहायला मिळतोय सामना. दोन्ही सामन्यामध्ये चुरस पाहायला नक्कीच मिळेल. यावेळचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय पाहायचा आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू पडतोय तेव्हापर्यंत मात्र एक धाव मिळतोय. एका धावेनं समाधान मिळतोय आलेला फलंदाज अलंकारला. 13 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. समीकरण येऊन ठेपलंय बघा. 13 चेंडू आणि 30 धावा आमचे स्कोरर सांगतात. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय. गोलंदाज हिरेन भगत चांगला फटका पाहायला मिळतोय. कार्पेट शॉटच्या पद्धतीने थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय. फंबल होतोय परंतु चेंडू मात्र उचललाय. फेकी गेली. एकच धाव मिळाली आदेशला. संघाला संघ पोहोचतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमचे स्कोरर मित्रांची धावसंख्या होती ती 24. क्या बात आहे. आता मात्र सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. उर्वरित मात्र चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावा असतील 29. आपण पाहत आहोत सामने लाईव्ह 24 यांच्या माध्यमातून. जबरदस्त सामन्यांचं एक प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सामने या ठिकाणी. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 हे देखणं देदीप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. डॅडी चषक सन्माननीय आदरणीय भागेश ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं ऐतिहासिक मैदान टाउनशिप JNPT हे मैदान आपल्याला नक्कीच या मैदानावरती एक सामने रंगतदार पाहायला मिळतात. सामन्यामध्ये चुरस्ता पाहायला नक्कीच मिळेल. 12 चेंडू 29 धावाची आवश्यकता आहे मोरावे संघाला. येतो नवीन गोलंदाज अभिषेक. लांबलचक धावपट्टी अचूक टप्पा नक्कीच असणार आहे. पाहायचं काय करतो स्ट्राईक एंडकडे असणार आहे आदेश पाटील. आता मात्र या ठिकाणी जागा केली. दिलाय फेकून मात्र सीमा पार. येतोय दन दन करीत षटकार. झेल सोडली. या ठिकाणी आपण बघितली स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे चांगला साधा सोपा झेल होता आणि त्या झेलांतर रूपात चौकार झाला. परंतु या ठिकाणी जीवनदान मोठा मिळाला. छोटा बच्चा मैदानामध्ये बघा किती आवड आहे. छोटा बच्चा कोणतरी ओळखीचा आहे त्याशिवाय जाऊ शकत नाही. आदेशला हात मिळवाला. क्या बात आहे. जबरदस्त. खरंच ही आवड आहे क्रिकेटची. तर आपण पाहतो लहानपणापासून
आपल्याला क्रिकेटची आवड आणि खेळासाठी मात्र या ठिकाणी भव्य दिव्य मैदानावरती गेलेला आहे. मामा बोला. हॅलो हॅलो हा बोला. तर पाहायचं या ठिकाणी मात्र मिड विकेटच्या इशारा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र धावसंख्या मात्र एकच मिळाली. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 31. आता मात्र थोडंसं का होईना आपण तू कमबॅक केलंय या गोलंदाजानं, कारण समीकरण येऊन ठेपले ते 10 चेंडू आणि 22 धावा. 10 चेंडू आणि 22 धावा. अतिशय सुरेख या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय, परंतु या ठिकाणी धाव का रोखू शकत नाही. चेंडू चांगला टाकला होता परंतु किपरला चेंडू अडवता आला नाही. अशा पद्धतीने मात्र बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव मिळाली. एक भुर्दंड म्हणता येईल, कारण ही वेळ नाही आपल्याला धाव देण्याची. या ठिकाणी आपल्याला धाव कुठेतरी अडवायला पाहिजे. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते मात्र 9 चेंडू आणि 21 धावा. करंजा विपक्ष मोरावे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र उडवून दिलाय लॉंग ऑन दिशेला येतोय मात्र 1 बाउन्स चौकार. दोन या षटकातील म्हणजे आपण समीकरण पाहिलं तर चेंडू आमचे स्कोर मिळत सांगतात की शेवट 8 चेंडू आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. तसा विचार केला तर आदेश हा एका बाजूने किल्ला लढवते आपल्या संघासाठी. सलामीला फलंदाज ह्यावेळचा चेंडू कार्पेट शॉटच्या पद्धतीने मात्र चेंडू टोलला गेलाय पाहायचा आहे. आता मात्र रणू मीटिंग चांगली पाहायला मिळतोय. 2 धावा पळून काढल्यात, चोरून काढल्यात. या 2 धावेनं मात्र संघ पोहोचतोय तो 38. आता समीकरण येऊन ठेपलंय 7 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 15. आमचे स्कोरर सांगतात की बघा कंपल्सरी चेसिंग आयोजकांचा निर्णय आहे. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग दरम्यानच्या काळामध्ये जबरदस्त या ठिकाणी सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 17 चेंडू आणि 32 धावा अशा होत्या. सॉरी आदेश मात्र बघा 17 चेंडू मध्ये 32 धावांवरती अजून खेळी खेळतोय. नाबाद खेळी जो मात्र सलामीला फलंदाज आपल्या संघासाठी चांगली लढत पाहायला मिळतोय. चांगलं किल्ला लढवतोय एका बाजूनं, कारण सलामीवीर आदेश पाटील 17 चेंडू आणि 32 धावा असं त्याचं समीकरण आहे. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेवले आपल्याला विजयासाठी चेंडू असतील ते मात्र 7 आणि धावा असतील विजयासाठी 15. पाहायचं आहे काय करतोय पाहायचं. या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं धावा जर कमी असल्या तर सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळतोय, मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळेल. गोलंदाज गोलच्या मार्कवरती अभिषेक कोळी. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, ह्यावेळचा चेंडू जबरदस्त फ्लिक केलाय, लॉंग ऑफला येतोय, स्ट्रेट फटका येतोय, एकच धाव मिळतोय. खरं तर या ठिकाणी षटकाची समाप्ती आली. एक टेक्निक पद्धतीने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली. म्हणजे आपण बघितलं की एका बाजूने किल्ला लढवणारा मात्र आदेश पाटीलने मात्र स्ट्राईक रोटेट केली. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू होता, या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूमध्ये एकच धाव घेतली. आम्ही स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील. आमचे स्कोर सांगतो की 14. सामन्यामध्ये नक्कीच एक चुरस पाहायला मिळाली, कारण आता स्ट्राईक एंडकडं ज्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेनं नेणारा हा फलंदाज म्हणजेच आदेश पाटील. आता मात्र शेवटचे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावा पाहिजे 14.
क्रिकेटच्या भाषेमध्ये काही होईल सांगता येत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामुळं काय होईल, कोण जिंकेल कोण हारेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. येतोय नवीन गोलंदाज करंज संघाचा विभेश नाखवा. लांबलचक धावपट्टी ओव्हर द विकेटचा मारा करतोय आदेशसाठी. यावेळचा चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पायाचं या ठिकाणी मात्र हा मात्र मिसअंडरस्टँडिंग झाला आणि मात्र जातोय चौकार. आता मात्र खेळामध्ये एक वेगळाच चैतन्य निर्माण केलंय ते मात्र आदेश पाटीलनं. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टोलवलाय, पाहायचा आहे आता पुन्हा एकदा जातोय मात्र सीमा पार येतोय हा षटकार. सलामीला हा फलंदाज एका बाजूने आपलं पाय रोवून या क्रीजवरती आपल्या संघासाठी विजयाचं चैतन्य निर्माण करणारा मात्र हा फलंदाज. बघा शेवटचे मात्र 4 चेंडू आणि 4 धावा. काय समीकरण सोपं केलंय आदेश पाटीलनं. हलकासा कट केलाय बघा, टेक्निक पद्धतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नक्कीच या ठिकाणी फेकी देखील आलेली आहे, परंतु या ठिकाणी फेकी अचूक येऊन फायदा नाही, कारण क्रीज मध्ये हजर राहिलाय हा मात्र फलंदाज. चाणक्यपणे या ठिकाणी चित्त्याच्या चपलाईनं मात्र धाव घेतल्या 2 आणि स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवली. म्हणजे आता उर्वरित मात्र चेंडू असतील 3 आणि विजयासाठी धावा असतील 2. क्या बात आहे. खरं तर रिव्ह्यू घेतलाय पाहायचा आहे या ठिकाणी. डिसिजन मात्र पेंडिंग असेल पाहायचा. या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर आपल्याला निर्णय देतीलच. रिव्ह्यू घेतलेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. 24 इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपल्याला हे सामने पाहायला मिळतात, लाईव्ह सामने आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी या सामन्यांसाठी आमचे मित्र अक्षय कोहली, मेघश्याम गावंड आणि के स्टारचे सर्व आमचे मित्र यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. अप्रतिम अशी खेळी आपल्याला पाहायला मिळतोय आदेश पाटीलच्या एकमेव अशी खेळी या सामन्यासाठी ठरतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. बघा मित्रांनो, कॅच किती महत्वाची असतो. कॅच विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतोच. एकदा चुकीला माफी नाही आणि ही माफी आपल्याला नक्कीच भवलेली आहे करंज संघाला, कारण आपण बघितले आदेशची मात्र 4 धावांवरती 0 वरती मात्र झेल होती. हलकासा मात्र कट केलाय, जातोय लॉंग स्टॉपला, येतोय मात्र आदेश 6 येतोय लॉंग स्टॉपला चौकार आणि चौकारने मात्र विजय होतोय. 2 धावा या ठिकाणी रोखल्यात आणि धाव संख्या वैयक्तिक 49 धावांवरती विजयी मात्र घोषित झालाय. अप्रतिम अशी खेळी केली आदेश पाटीलनं. वैयक्तिक मात्र 49 धावा आणि हा विजयी मात्र संपादित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच दरम्यान अप्रतिम अशी खेळी करणारा मात्र 49 धावा काढणारा अजय पाटील यांच्यासाठी मयूर म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आदेश पाटील. कम ऑन द स्टेज. जबरदस्त खेळ केला. बघा मी मगाशी म्हटलं की चुकीला माफी नाही मित्रांनो, कारण आपण नेहमीच कॅच विन द मॅचेस अशा प्रकारे खेळतो. मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे सन्माननीय मोतीराम ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. मोतीराम भाऊ म्हणजे आपल्याला माहित आहे एक आवड, क्रिकेटची आवड, सर्वगुण संपन्न असे आमचे मोतीराम भाऊ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुतारी वाजवून या ठिकाणी त्यांना पुरस्कार देतील आदेश पाटील
वैयक्तिक मात्र 49 धावा काढल्यात आणि आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवलात असा हा आदेश पाटील. कमान द स्टेज. जबरदस्त खेळ केला. झिरोवरती मात्र कॅच होती, परंतु या ठिकाणी त्यांचं सुदैव म्हणता येईल आणि या सुदैवाचं विजयी रूपांतर केलं ते मात्र आदेश पाटीलने. जबरदस्त खेळ केला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सन्माननीय मोरेश्वर स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल चषक यांच्या माध्यमातून हे डॅडी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. रोख रक्कम 1000 रुपये दिलेले आहेत. मोतीराम भाऊ यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करतोय.